स्पेशल का व्हिडिओ बनवतोय? ठीक आहे. नमस्कार मंडळी. या. आपला व्हिडिओचा काही प्लॅन नव्हता, त्याच्यामुळे आपण आज चिकन सुक्का बनवतोय. तर हे मी दुपारी 12च्या दरम्यान काहीतरी मॅरिनेट करायला ठेवलेलं. यात आपण आलं, मिरची, कांदा त्याची पेस्ट करून घातलेली आहे. परत हळद, मीठ, मसाला, कांदा, लसूण मसाला प्लस अजून काय घातलं, गरम मसाला, हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवलेलं. आता आपण कांदे चिरतोय बारीक. पातळ चिरते एकदम. आणि हे बघा, हे पण आपण वाटण करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेतलंय, कांदा भाजून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं लसूण, थोडं आलं, धने थोडेसे, परत काळी मिरी थोडी, तर ते काय दगडी फूल ना, आई काय बोलते, दगडी फूल, हा ते घातलंय. आणि ते सगळं भाजून त्याची पेस्ट तयार केलेली आहे. हो, चिकन सुक्का सोबत बासमती चावल, ललित चावल, ललित चावल, ललित चावल ललो. हे आपण अर्धा तास तर भिजत नाही ठेवलेत, पण थोडा वेळ जोपर्यंत पाणी तापतंय तोपर्यंत भिजत ठेवलेत तांदूळ, की जेणेकरून ते जेव्हा गरम पाण्यामध्ये आपण टाकू तेव्हा ते लगेच फुलतील. पाणी पण गरम करायला ठेवलंय भातासाठी. नाही, आपण नॉर्मली जसा भात करतो ना तसा जर केला तर चिकट होतो, आणि प्लस ती जी बासमती चावलचं जे अशी टेस्ट येते ना ती त्याच्यामध्ये एनहान्स नाही होत. एनहान्स, येस. आपला कांदा कापून झालेला आहे. तर आपण आज ह्याला काय बोलतात, मातीची, नाही भिडाचं वेगळं, मातीच्या कढईमध्ये आपण आज बनवणार आहोत, म्हणजे एकदम गावरान सुक्क चिकन. फक्त चुलीची कमी आहे, चूल नाहीये, चूल. पावसाच्या गावी पण आता सिलेंडर आहे. मोदींची कृपा. नो, हा मग असायलाच पाहिजे. आता आपली व्हिडिओ सक्सेसफुल होण्यासाठी हे कट कर. पाणी भाताला उकळी येईल. आपण थोडासा तेजपत्ता टाकूया फोडणीला. तेल मस्त तापलेलं आहे. थोडी पेस्ट त्याची, वाटण, हा वाटण, खोबऱ्याचं वाटण. जेवण हे करते आणि मला माहिती काय म्हणतात, काय पेस्ट म्हणते. पेस्ट काय, पेस्टचा अर्थ काय असतो? वाटण आहे ना, पेस्ट आहे. वाटणला इंग्लिश मध्ये काय बोलतात? पेस्ट म्हणतात.
पेस्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण जर त्याला एकदम बारीक वाटतो ना त्याला पेस्ट बोलतात. कळलं? वाटणच. आता म्हणलं पेस्ट. पेस्ट टाकलीये पेस्ट. ती थोडीशी राहिलेली अगोदरची ती आम्ही अगोदर वापरली आणि ही आज सकाळी केलेली आहे. यात आपण थोडस मीठ घालूया. बाकी काही टाकायचं नाहीये कारण आपण सगळं मॅरिनेट करताना टाकलेलं आहे म्हणून. कांदा शिजलाय आपला मस्त. आता आपण हे चिकन घालूया. चिकन घालूया. चिकन तांगडी तांगडी तांगडी. यात आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचंय. वाफेवर शिजवायचंय. फक्त थोडस ह्याला मसाला आहे ना जरा डब्याला म्हणून थोडस आपण पाणी घालूया. बघा काहीही वेस्ट नाही गेलं पाहिजे. वेस्ट. थोडस गॅस मीडियम आचेवर. जोपर्यंत आता चिकन शिजलं तर ते कसं हाडांपासून थोडस वेगळं होतं आणि कलर पण त्याचा चेंज होणार आहे थोड्या वेळात. ते आपण बघूच. आता हे परतून झालेलं आहे. त्याच्यावर आता आपण झाकणात पाणी ठेवू म्हणजे कसं लागणार नाही खाली. नाही म्हणजे ते लागत नाही खाली. बघा चलो बाद में मिलते हम लोग. हे बघा आपण त्याच्यामध्ये फक्त ते थोडस डब्बा धुवून पाणी टाकलेलं तेवढं पाणी किती सुटलंय. आपण आता काय करायचं ह्याच्यातलं जे ताटात पाणी आहे ना ते फेकून द्यायचं कारण आपल्याला एकदम सुक्क करायचंय ना म्हणून. हे पाणी आपण टाकून देऊ आणि परत झाकण ठेवून आता त्याला थोडं सुक्क बनवूया आपण. हे बघा चिकन वेगळं झालंय हाडापासून म्हणजे ते ऑलमोस्ट शिजलंय. किचन क्लिअर केलं आपण. आता आपण लास्ट एक बघूया. त्यात अजूनही थोडस पाणी आहे पण कसं हे मातीचं भांड आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या त्या गरमाहट ना हॉटनेस मुळे मला मराठी शब्द सुचत नाही बघा. गरमी ना गरमीमुळे शिजेल ते चिकन. सो आपण घ्यायचं आता. हा
सो बंद करूया गॅस. आणि आपण हे त्याची रेसिपी नाही दाखवली, पण हे ग्रेव्हीचं चिकन बनवलं. ओनली काय म्हणतात हाडं वगैरे. हा म्हणजे थोडस बोन्स त्याचं आपण चिकन बनवलेलं दुपारी. रस्सा, चिकन रस्सा. हो, चिकन रस्सा, चिकन सुक्का आणि बासमती राईस. मजा आलं. आज तो मज्जा ही मज्जा है. चलो आज मज्जा ही मज्जा है. चलो बाय बाय, हम लोग मिलते हैं. हा ब्लॉग आमचा इथे संपूया. थोड्याची वाट आहे. चलो बाय. आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. कमेंटमध्ये सांगायचं. टाटा बाय बाय, सी यू. बाय.